फायनल अकाउंट ऑफ बँकिंग कंपनीज. या व्हिडिओमध्ये आपण बेसिक इन्फॉर्मेशन घेणार आहोत बँकिंग कंपनीची आणि फायनान्शियल स्टेटमेंटचे फॉर्मॅट समजून घेणार आहोत. अगोदर बँकेची बेसिक माहिती घेऊया. बघा, बँकेचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन म्हणजे डिपॉझिट ॲक्सेप्ट करणे आणि ज्यांना पैशाची गरज आहे त्यांना कर्ज पुरवणे. म्हणजे डिपॉझिट ॲक्सेप्ट केलं त्यावर इंटरेस्ट बँक तुम्हाला देते आणि जे कर्ज लोकांना दिलं त्यावर बँक इंटरेस्ट घेते. आता जे डिपॉझिट ॲक्सेप्ट केलं ते बँकेसाठी सगळ्यात मोठी लायबिलिटी होऊन जाते. तर जे लोन लोकांना दिलं ते बँकेसाठी सर्वात मोठी असेट होऊन जाते. आता डिपॉझिटवर बँकेने जे की इंटरेस्ट दिलं ते बँकेसाठी एक्सपेंडिचर. तर लोनवर घेतलेलं इंटरेस्ट हे बँकेसाठी इन्कम. पुढे लक्षात घेऊ. फॉर्मॅट ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ बँकिंग कंपनी. लक्षात घ्या, इंडियन बँकिंग कंपनीच्या ॲक्टनुसार फायनान्शियल स्टेटमेंट जे आहे त्याच्याकरता 2 फॉर्म्स दिलेले आहेत. एक फॉर्म ए, दुसरा फॉर्म बी. फॉर्म एमध्ये बॅलन्स शीट तुम्हाला तयार करायची आहे, तर फॉर्म बीमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्हाला तयार करायचं आहे. यामध्ये सोबतच 16 शेड्यूलसुद्धा तयार करायचे आहेत. या 16 शेड्यूलपैकी 1 ते 12 हे बॅलन्स शीटचे शेड्यूल आहेत, तर 13 ते 16 हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे शेड्यूल आहेत. ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहे. अगोदर आपण पाहू फॉर्म बी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा, वरती पहिले बँकेचं नाव लिहायचं आहे. इन द बुक ऑफ बँकिंग कंपनीचं नाव, त्याखाली लिहायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड ऑन 31 मार्च, जे की इयर असेल ते. पर्टिक्युलर, शेड्यूल नंबर, करंट इयर. यामध्ये बघा इन्कम दिसत आहे. इंटरेस्ट अर्न, शेड्यूल नंबर 13. पहिला हेड आहे इंटरेस्ट अर्न, शेड्यूल नंबर 13. त्यानंतर अदर इन्कम, शेड्यूल नंबर 14. मग पुढे एक्सपेंडिचरचा हेड आहे इंटरेस्ट एक्सपेंडेड, शेड्यूल नंबर 15. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, शेड्यूल नंबर 16. त्यानंतर प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सी, याला शेड्यूल दिलेला नाही आहे. मग हे सर्व झाल्यानंतर आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस तो काढावा लागेल. जर इन्कम जास्त आणि एक्सपेंडिचर कमी तर आपल्याला प्रॉफिट मिळणार, आणि इन्कम कमी एक्सपेंडिचर जास्त तर आपल्याला लॉस मिळणार. हा करंट इयरचा प्रॉफिट किंवा लॉस असणार आहे. मग यामध्ये लास्ट इयरचा प्रॉफिट किंवा लॉस आपल्याला फॉरवर्ड करायचा आहे. आणि मग जर कंपनीला प्रॉफिट असेल तर त्या करंट इयरच्या प्रॉफिटमधून आपल्याला काही ॲप्रोप्रिएशन करावे लागतात, जसे की स्टॅट्युटरी रिझर्वला ट्रान्सफर करणे, जनरल रिझर्व ट्रान्सफर करणे आणि अदर काही ट्रान्सफर. आणि मग जे काही बॅलन्स उरते ते बॅलन्स शीटला कॅरी फॉरवर्ड करणे. असा प्रॉफिट लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आहे. आपण आता याचे 13, 14, 15 आणि 16 हे प्रत्येक शेड्यूल पाहूया. बघा, शेड्यूल नंबर 13 इंटरेस्ट अर्न, शेड्यूल नंबर 13 इंटरेस्ट अर्न.
यामध्ये बघा पहिला हेड आहे इंटरेस्ट ऑन लोन, ॲडव्हान्सेस, ओव्हरड्राफ्ट, कॅश क्रेडिट. इंटरेस्ट ऑन म्हणजे काय? इंटरेस्ट मिळणे हे बँकेसाठी महत्त्वाचे इन्कम आहे. इंटरेस्ट ऑन लोन, ॲडव्हान्सेस, बँकेने जे की लोन किंवा ॲडव्हान्सेस किंवा ओव्हरड्राफ्ट किंवा कॅश क्रेडिट जे गिवन केलेले आहेत त्यावर बँक इंटरेस्ट चार्ज करते, ते या हेड अंतर्गत येते. त्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, बँकेने ज्या ज्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत त्यावर मिळालेलं इंटरेस्ट. त्यानंतर इंटरेस्ट ऑन बॅलन्स विथ RBI, RBIकडे जे की आपली डिपॉझिट आहे त्यावर आपल्याला इंटरेस्ट मिळते, आपल्याला म्हणजे कोणाला? बँकेला. इंटरेस्ट ऑन बॅलन्स विथ अदर बँक्स, इंटरफंड, आता जे की आपण इतर बँकेमध्ये डिपॉझिट ठेवलेले आहेत त्या डिपॉझिटवर मिळालेलं इंटरेस्ट आणि अदर कुठलं इंटरेस्ट जर असेल तर ती या हेडमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. मग याची टोटल जी आहे ती टोटल तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. ही टोटल आपण आपल्या प्रॉफिट लॉस अकाउंटच्या 13 नंबरच्या शेड्यूलसमोर लिहिणार आहे. पुढचा शेड्यूल नंबर 14. शेड्यूल नंबर 14 आहे अदर इन्कमचा. मग यामध्ये कमिशन, चार्जेस अँड ब्रोकरेज, कमिशन, चार्जेस अँड ब्रोकरेज. बँकेमध्ये सेविंग अकाउंट, करंट अकाउंट, FD, RD अशा प्रकारचे अकाउंट ओपन केले जातात. त्यावर बँक काही कमिशन, चार्जेस किंवा काही ब्रोकरेज त्या ठिकाणी अलाउड करते. आता कमिशन म्हणजे काय, तर आपण एखादा डिमांड ड्राफ्ट काढला किंवा मनी ट्रान्सफर केलं तर त्यावर बँक कमिशन चार्ज करते. त्यानंतर काही चार्जेस बँक तुम्हाला लावते, ते म्हणजे मिनिमम बॅलन्स चार्जेस, चेकबुक चार्जेस, ATM चार्जेस, ऑनलाईन बँकिंग चार्जेस आणि ब्रोकरेज म्हणजे काय, तर आपण जर समजा बँकेमध्ये डीमॅट अकाउंट ओपन केलं आणि त्या थ्रू काही कंपनीचे शेअर परचेस केले तर त्यावर बँकेला ब्रोकरेज द्यावं लागते. हे बँकेसाठी इन्कम होऊन जाते, आपल्याला अदर इन्कममध्ये लिहायचं आहे. मग पुढे आहे प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट, जे की बँकेने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती जर इन्व्हेस्टमेंट सेल केली आणि त्यावर जर प्रॉफिट मिळालं तर ते या ठिकाणी घ्यायचं आहे. प्रॉफिट ऑन सेल ऑफ एनी असेट्स, कुठलीही असेट जर बँकेने सेल केली त्यावर जर समजा प्रॉफिट झाला तर तो तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यामधला लॉस हा लेस करून घ्यायचा आहे. आपण एक्झाम्पल सोडवताना बघूच. प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ऑन इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंटचं रिव्हॅल्युएशन ज्यावेळेस केल्या जाते त्यावेळेस जर समजा त्यावर प्रॉफिट झालं असेल तर तो प्रॉफिट या ठिकाणी घ्यायचा आहे. लॉस झाला असेल तर लॉस लेस करायचा आहे. प्रॉफिट ऑन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन, जे की आपण फॉरेन करन्सी एक्सचेंज करतो त्यावर जर प्रॉफिट झाला असेल तर तो प्रॉफिट या ठिकाणी घ्यायचा आहे. लॉस जर असेल तर लेस करायचा आहे. डिव्हिडंड रिसिव्ड हे सुद्धा इथेच घ्यायचं आहे आणि अदर कुठलं इन्कम असेल तर याची सुद्धा टोटल करून तुम्हाला शेड्यूल नंबर 14च्या समोर त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये लिहायचं आहे. आपण पुढचा शेड्यूल पाहू. शेड्यूल नंबर 15 हा आहे इंटरेस्ट एक्सपेंडेडचा, म्हणजे आता इथून एक्सपेंडिचर सुरू झालं. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट, सेविंग अकाउंट, RD, बँकेकडे जे की FD म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट, सेविंग अकाउंट किंवा काही रिकरिंग डिपॉझिटचे अकाउंट ओपन केले गेलेले आहेत त्यावर बँक इंटरेस्ट देते, म्हणजे हेच एक्सपेन्स झालेलं आहे बँकेसाठी, ते या हेडमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन बॉरोविंग फ्रॉम RBI अदर बँक, आता बँकेला सुद्धा कर्जाची गरज पडते. मग बँक काय करते, RBI कडून किंवा अदर कुठल्याही बँकेकडून कर्ज घेते. मग त्यावर जर समजा इंटरेस्ट दिला गेलं तर तो एक्सपेन्स घ्यायचा आहे आणि तो एक्सपेन्स ह्या इंटरेस्ट एक्सपेंडेडमध्येच येईल. आणि अदर कुठला इंटरेस्ट दिला असेल तर मग याचीसुद्धा टोटल करून आपल्याला प्रॉफिट लॉस अकाउंटमध्ये एक्सपेंडिचरच्या हेडमध्ये लिहायचं आहे. मग पुढचा शेड्यूल नंबर 16. हा शेड्यूल नंबर 16 आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचा. यामध्ये बघा सॅलरी टू अँड प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉईज, एम्प्लॉईजला दिलेली सॅलरी किंवा त्यांचे काही प्रोव्हिजन्स असतील देणं बाकी वगैरे ते तुम्हाला या हेडमध्ये घ्यायचं आहे. रेंट, टॅक्सेस अँड लाईटिंग, भाडे, दर, कर वगैरे जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरातीचा खर्च,
डेप्रिसिएशन म्हणजेच घसारा, फिक्स असेटवर घसारा, डायरेक्टर फीस, डायरेक्टरला जी की आपण फीस दिलेली आहे, ऑडिटर फीस, ऑडिटरची फीस तुम्हाला या ठिकाणी घ्यायची, लॉ चार्जेस, काही लॉचे एक्सपेन्सेस तुम्ही त्या ठिकाणी केले असतील तुम्ही म्हणजे बँकेने, ते तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहे, पोस्टेज, टेलिग्राम, टेलिफोन, पोस्टेज, टेलिग्राम आणि टेलिफोन हा खर्च तुम्हाला याच ठिकाणी घ्यायचा आहे, रिपेअर अँड मेंटेनन्स, इन्शुरन्स आणि अदर कुठले एक्सपेन्स असतील तर याची सुद्धा टोटल तुम्हाला करून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये लिहायची आहे. हे प्रॉफिट लॉस अकाउंटचं शेड्यूल संपले. शेड्यूल नंबर 16. 4च शेड्यूल आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. आता आपण पाहू फॉर्म ए, बॅलन्स शीट. बॅलन्स शीटमध्ये बघा, इन द बुक ऑफ, इथे बँकिंग कंपनीचं नाव येणार, बॅलन्स शीट खाली लिहायचं आहे ॲज ऑन 31 मार्च, जे की इयर असेल ते, पर्टिक्युलर, शेड्यूल नंबर, करंट इयर. आता यामध्ये 2 हेड आहेत महत्त्वाचे, एक म्हणजे कॅपिटल अँड लायबिलिटीज आणि दुसरं असेट्स. कॅपिटल अँड लायबिलिटीमध्ये 5 शेड्यूल आहे. पहिला कॅपिटल, दुसरं रिझर्व अँड सरप्लस, तिसरा डिपॉझिट, त्यानंतर बॉरोविंग याचा शेड्यूल नंबर 4, अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन याचा शेड्यूल नंबर 5. ही झाली टोटल लायबिलिटी. त्यानंतर असेट्स, यामध्ये बघा कॅश अँड बॅलन्स विथ रिझर्व बँक ऑफ इंडिया शेड्यूल नंबर 6, बॅलन्स विथ बँक्स अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस शेड्यूल नंबर 7, इन्व्हेस्टमेंट्स शेड्यूल नंबर 8, ॲडव्हान्सेस शेड्यूल नंबर 9, फिक्स असेट शेड्यूल नंबर 10 आणि अदर असेट शेड्यूल नंबर 11. हे झाले टोटल असेट्स. त्यानंतर या व्यतिरिक्त कॉन्टिंजंट लायबिलिटी शेड्यूल नंबर 12 आणि बिल्स फॉर कलेक्शन याला शेड्यूल दिलेला नाही आहे. असे हे 12 शेड्यूल आपण आता लक्षात घेऊया. त्यातलं बघा पहिलं शेड्यूल कॅपिटल. यामध्ये फॉर नॅशनलाइज बँक, नॅशनलाइज बँकेसाठी तुम्हाला कॅपिटल या ठिकाणी वेगळं दाखवायचं आहे. कुठलं तर फुल्ली ओन बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटनी जे की ओन कॅपिटल या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेलं आहे ते कॅपिटल तुम्हाला वेगळं दाखवायचं आहे. त्यानंतर फॉर बँक्स इनकॉर्पोरेटेड आउटसाईड इंडिया, ज्या बँकेची नोंदणी भारताबाहेर झालेली आहे परंतु त्याची ब्रांच भारतामध्ये आहे, अशा बँकेला कॅपिटल कशा प्रकारे दाखवायचं ते लक्षात घ्या. पहिलं, द अमाऊंट ब्रॉट इन बाय बँक बाय द वे ऑफ स्टार्टअप कॅपिटल. बँक स्टार्ट करतेवेळी त्यांनी आणलेलं जे की कॅपिटल आहे किंवा कॅश आहे किंवा अमाऊंट आहे ती तुम्हाला या ठिकाणी वेगळी दाखवायची आहे ॲज पर प्रिस्क्राईब बाय RBI, रिझर्व्ह बँकेने जसं त्यांना सांगितलं त्या पद्धतीने. त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ डिपॉझिट केप विथ RBI. RBIमध्ये काही डिपॉझिट ठेवावे लागतात ॲज पर रूल. बँकिंग कंपनीचा जो काही ॲक्ट आहे 1949 त्यानुसार RBIकडे काही अमाऊंट तुम्हाला जमा करावी लागते, ती कॅपिटल म्हणूनच या ठिकाणी तुम्हाला दाखवायची आहे. फॉर अदर बँक्स, अदर बँकेसाठी तुम्हाला ऑथराइज कॅपिटल, इश्यूड, सबस्क्राईब अँड कॉल्ड अप शेअर कॅपिटल या ठिकाणी दाखवायचं आहे. त्यामध्ये कॉल्स इन अरियर्स आणि फोरफिटेड शेअरसुद्धा दाखवायचं आहे. याची टोटल केल्यानंतर आपण लायबिलिटीमध्ये कॅपिटलच्या समोर लिहिणार आहे. त्यानंतर पुढचा शेड्यूल, शेड्यूल नंबर 2, हा शेड्यूल आहे रिझर्व अँड सरप्लसचा. यामध्ये स्टॅट्युटरी रिझर्व, ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व, जे की आपण करंट इयरच्या प्रॉफिटमधून ट्रान्सफर केलं तीसुद्धा या ठिकाणी प्लस करायचं आहे. ट्रान्सफर फ्रॉम करंट इयर प्रॉफिट. मग नंतर ट्रान्सफर टू जनरल रिझर्व जे की आहे ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. जनरल रिझर्व काही करंट इयरचे ट्रान्सफर असेल ते या ठिकाणी प्लस करायचे आहे. शेअर प्रीमियम या ठिकाणी लिहायचं आहे. रिव्हेन्यू अँड अदर रिझर्व, आणखी कुठले काही रिझर्व त्या ठिकाणी केले असतील तर ते सुद्धा या रिझर्व अँड सरप्लसमध्येच घ्यायचं आहे. आणि त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जो काही प्रॉफिटचं बॅलन्स उरलेलं आहे ॲप्रोप्रिएशन झाल्यानंतर ते बॅलन्स तुम्हाला इथे ब्रॉट करायचं आहे. याची टोटल करून ही टोटल बॅलन्स शीटमध्ये 2 नंबरच्या शेड्यूल समोर तुम्हाला लिहायची आहे.
आता आपण पाहू शेड्यूल नंबर 3 डिपॉझिट. डिपॉझिटमध्ये बघा डिमांड डिपॉझिट, सेविंग डिपॉझिट, टर्म डिपॉझिट आणि डिपॉझिट ऑफ ब्रांचेस इनसाइड और आउटसाइड द इंडिया. डिपॉझिट म्हणजे काय तर लायबिलिटीचाच पार्ट आहे. आपल्याकडे जे की डिपॉझिट जमा आहे ते आपल्याला परत करावे लागतात. त्यामध्ये बघा डिमांड डिपॉझिट म्हणजे काय तर मागणी करताच परत करावे लागणारे डिपॉझिट. सेविंग बँक डिपॉझिट जे की लोकांनी आपल्याकडे सेविंग बँक अकाउंट ओपन केलेले आहेत ते डिपॉझिट. टर्म डिपॉझिट काही शॉर्ट टर्म लॉंग टर्मसाठी काही डिपॉझिट्स त्या ठिकाणी असतात, तर असे डिपॉझिट याच हेडमध्ये घ्यायचे आहेत. डिपॉझिट ऑफ ब्रांचेस इनसाइड और आउटसाइड इंडिया, जे की आपले ब्रांचेस आहेत ते ब्रांचेस आपल्याकडे डिपॉझिट ठेवतात ते त्यांना आपल्याला परत करावे लागतात. मग याची टोटल तुम्हाला लायब्ररीमध्ये लिहायची आहे डिपॉझिटच्या समोर. पुढचा शेड्यूल नंबर 4 बॉरोइंग म्हणजे कर्ज घेणे. बँकसुद्धा कर्ज घेते. बँकेने जर RBI कडून कर्ज घेतलं असेल तर ते बॉरोइंग फ्रॉम RBI या हेडमध्ये लिहायचं आहे. अदर बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर बॉरोइंग फ्रॉम अदर बँकमध्ये लिहायचं आहे. अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडून जर कर्ज घेतलं असेल तर बॉरोइंग फ्रॉम अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये लिहायचं आहे. मग ते इनसाईडमधले असो की आउटसाईडमधले असो, इंडिया आतमधले असो किंवा इंडियाच्या बाहेरचे असो. मग याची टोटल करून तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये लिहायची आहे. पुढचा शेड्यूल नंबर 5 लायबिलिटीचा शेवटचा शेड्यूल आहे अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स. अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजनमध्ये बिल्स पेएबल येतात, इंटर ब्रांच ॲडजस्टमेंट, नेट. बिल्स पेएबल तुम्हाला माहितीच आहे. इंटर ब्रांच ॲडजस्टमेंट म्हणजे काय ते लक्षात घेऊ. बँकेचे काही ब्रांचेस असतात, त्या ब्रांचेसमध्ये पैशाची देवाणघेवाण चालत राहते. मग त्यांच्याकडून घेतलेला पैसा त्यांना परत द्यावा लागते, त्यांनी आपल्याकडून घेतलेला पैसा त्यांच्याकडून परत घ्यावा लागतो. आता यामध्ये जर समजा डेबिट बॅलन्स असेल किंवा क्रेडिट बॅलन्स असेल, आता जर क्रेडिट बॅलन्स असेल तर आपल्याकरता लायबिलिटी आहे आणि जर डेबिट बॅलन्स असेल तर आपल्याकरता असेट आहे. जर क्रेडिट बॅलन्स असेल तर त्याचं जे की नेट बॅलन्स आहे ते तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजनमध्ये. नंतर आहे इंटरेस्ट पेएबल, जे की इंटरेस्ट पेएबल आहे डिपॉझिटवरचं ते तुम्हाला या ठिकाणी दाखवायचं आहे. अदर्स पेएबल, आणखी कुठले पेएबल असतील तर ते तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहे, आउटस्टँडिंग वगैरे. आणि काही तरतुदी प्रोव्हिजन्स तुम्हाला इथे घ्यायचे आहे. याची एकूण बेरीज तुम्हाला लिहायचं आहे लायबिलिटीमध्ये. मग आता आपण पाहूया असेट्सचे शेड्यूल नंबर 6 कॅश अँड बॅलन्सेस विथ RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. कॅश इन हँड पहिला आहे, कॅश इन हँड बँकेकडे असलेली कॅश. त्याच्यानंतर बॅलन्स विथ RBI रिझर्व्ह बँकेमध्ये आपण जे की बॅलन्स ठेवलेला आहे करंट अकाउंटमध्ये असेल किंवा अदर कुठल्याही अकाउंटमध्ये असेल ते तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे. असे दोनच हेड या ठिकाणी येतात. मग याची टोटल तुम्हाला शेड्यूल नंबर 6च्या समोर बॅलन्स शीटमध्ये लिहावी लागेल. मग पुढचा शेड्यूल आहे शेड्यूल नंबर 7 बॅलन्स विथ बँक्स अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. अदर बँकेमध्ये जर समजा आपण करंट अकाउंट किंवा अदर कुठलंही अकाउंट ओपन केलं असेल तर त्याचं बॅलन्स या ठिकाणी दाखवायचं आहे. मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस ही शॉर्टमध्ये आपण लक्षात घेऊ. आपण एखाद्या बँकेमध्ये जर समजा पैसे दिले असतील किंवा अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूटला पैसे दिले असतील तर जेव्हा मागू त्यावेळेस, म्हणून त्याला म्हटलं आहे मनी ॲट कॉल किंवा शॉर्ट नोटीस. छोट्या किंवा शॉर्ट कालावधीसाठी दिला गेलेला मनी तो आपल्यासाठी असेट होऊन जातो, तो तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. मग ते भारतामधले असतील किंवा भारताबाहेरचे असतील. याची एकूण बेरीज तुम्हाला शेड्यूल नंबर 7च्या समोर लिहायची आहे. मग पुढे आहे शेड्यूल नंबर 8 इन्व्हेस्टमेंटमध्ये बघा गव्हर्मेंट सिक्युरिटी आपण परचेस करतो, आपण म्हणजे बँक परचेस करते, ती इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी लिहायची आहे. अदर अप्रूव्ड सिक्युरिटी, आणखी कुठली अप्रूव्ड सिक्युरिटी जर परचेस केली असेल तर ते सुद्धा या ठिकाणी येणार. शेअर्स आपण कंपनीचे परचेस केले असतील तर ते सुद्धा इथेच घ्यायचे आहेत. डिबेंचर्स अँड बॉन्ड्स तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहेत. सबसिडारीज अँड जॉईंट व्हेंचर, कुठे काही जॉईंट व्हेंचरमध्ये काही इन्व्हेस्टमेंट केली असेल तर ती सुद्धा इन्व्हेस्टमेंट तुम्हाला इथे घ्यायची आहे. आणि अदर कुठली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला या इन्व्हेस्टमेंटमध्ये घ्यायची आहे. याची एकूण बेरीज तुम्हाला लिहायची आहे बॅलन्स शीटमध्ये शेड्यूल नंबर 8च्या समोर. मग शेड्यूल नंबर 9 आहे
ॲडव्हान्सेस. शेड्यूल नंबर 9 ॲडव्हान्सेस. बिल डिस्काउंटेड. बिल डिस्काउंटेड बघा, आपण 12वीमध्ये बिल डिस्काउंटेड शिकलेलंच आहे. मग आता बँकेमध्ये ज्यावेळेस कोणी बिल डिस्काउंट करते त्यावेळेस त्यांना 3 महिन्यापूर्वी किंवा 4 महिन्यापूर्वीच बँक पैसे देऊन टाकते, म्हणून ते ॲडव्हान्सेसमध्ये आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. बँकेसाठी ही एक असेट होऊन जाते. त्याच्यानंतर कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट. बँकेने जे काही कॅश क्रेडिट अलाउ केले, ॲडव्हान्समध्ये लोन गिवन केलं, ओव्हरड्राफ्ट वगैरे जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी दाखवायचे आहेत. लोन सेक्युअर्ड बाय एनी असेट ऑर गव्हर्नमेंट गॅरंटी. गव्हर्नमेंटच्या गॅरंटीने किंवा एखाद्या कुठली असेट गहाण ठेवून दिल्या गेलेलं कर्ज. अनसेक्युअर्ड लोन, कुठली असेट गहाण न ठेवता दिल्या गेलेलं कर्ज. त्याच्यानंतर टर्म लोन, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म. ॲडव्हान्स इन इंडिया, यामध्ये प्रायव्हेट सेक्टर, पब्लिक सेक्टर, बँक, अदर सेक्टरला दिल्या गेलेले ॲडव्हान्सेस. ॲडव्हान्स आउटसाईड इंडिया म्हणजे भारताबाहेर दिल्या गेलेले ॲडव्हान्सेस, बँकेमध्ये, अदरमध्ये किंवा बिल रिसिवेबल वगैरे, सिंडिकेटेड लोन वगैरे, आणि अदर कुठले काही ॲडव्हान्सेस गिवन केले असेल ते या ठिकाणी तुम्हाला घ्यायचे आहे. मग याची एकूण बेरीज करून तुम्हाला शेड्यूल नंबर 9च्या समोर लिहावी लागेल. मग पुढचं आहे शेड्यूल नंबर 10, फिक्स असेट. फिक्स असेटमध्ये लँड अँड बिल्डिंग, फर्निचर अँड फिक्चर आणि अदर कुठली फिक्स असेल. त्यामध्ये काही ॲडिशन केली असेल तर ती प्लस करायची आहे, सेल जर केला असेल तर मायनस करायचं आहे, आणि डेप्रिसिएशन जर असेल तर ते सुद्धा मायनस करायचं आहे. अप टू डेट या तारखेपर्यंत 31 मार्च जे की इयर असेल त्या इयरपर्यंतचं डेप्रिसिएशन तुम्हाला या ठिकाणी मायनस करून दाखवायचं आहे. मग त्याच्यानंतर आणखी कुठली असेट असेल तर ते सुद्धा याच प्रकारे तुम्हाला लिहावी लागेल. मग याची एकूण बेरीज, सर्व असेट लिहिल्यानंतर एकूण बेरीज जी की येणार ती एकूण बेरीज तुम्हाला शेड्यूल नंबर 10च्या समोर लिहावी लागेल. मग पुढे आहे शेड्यूल नंबर 11, अदर असेट्स. अदर असेटमध्ये इंटर ब्रांच ॲडजस्टमेंट, आत्ताच आपण तिथे पाहिलं. इंटर ब्रांच ॲडजस्टमेंटचं जर क्रेडिट बॅलन्स असेल तर आपण त्या ठिकाणी लिहिलं होतं लायब्ररीमध्ये, आणि जर डेबिट बॅलन्स असेल तर ते बॅलन्स तुम्हाला लिहायचं आहे अदर असेटमध्ये. मग हे सुद्धा नेटच लिहावं लागेल. नेट म्हणजे जे की बाकी आहे तेच. इंटरेस्ट अक्र्यूड, जे की इंटरेस्ट येणं बाकी आहे ते इंटरेस्ट तुम्हाला या ठिकाणी दाखवायचं आहे. टॅक्स पेड इन ॲडव्हान्स, TDS वगैरे जे की ॲडव्हान्समध्ये टॅक्स पेड केले ते तुम्हाला या अदर असेटमध्ये दाखवायचे आहेत. स्टॉक ऑफ स्टेशनरी, पोस्टल स्टॅम्प, काही स्टेशनरी स्टॉक असेल किंवा पोस्टल स्टॅम्पचा क्लोजिंग स्टॉक असेल तर तो तुम्हाला ह्या हेडमध्ये घ्यायचा आहे. नॉन बँकिंग असेट. नॉन बँकिंग असेट म्हणजे काय, तर आता बघा, बँकेमध्ये काही असेट मॉर्गेज केली जाते तर ती असेट बँकेची राहत नाही, परंतु त्याचं अकाउंट मेंटेन करणं गरजेचं आहे. पण ही जी असेट आहे ही असेट या अदर असेटच्या अंतर्गत तुम्हाला दाखवायची आहे. त्यानंतर आहे अदर असेट. मग याची एकूण बेरीज तुम्हाला अदर असेटच्या समोर शेड्यूल नंबर 13च्या समोर बॅलन्स शीटमध्ये लिहावी लागेल. शेड्यूल नंबर 11 समोर बॅलन्स शीटमध्ये लिहावी लागेल. नंतर शेवटचा शेड्यूल आहे शेड्यूल नंबर 12, कंटिंजंट लायबिलिटी, संभाव्य देयता. क्लेम अगेन्स्ट बँक नॉट एक्नॉलेज ॲज डेट. जे की बँकेच्या अगेन्स्ट कुठले क्लेम असतील की जे बँकेने नोंदणी केलेली नाही आहे असे क्लेम तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहेत. लायबिलिटीज फॉर पार्शली पेड इन्व्हेस्टमेंट, काही इन्व्हेस्टमेंट आपण अर्धवट दिल्या असतील, आणखी काही देणं बाकी असतील परंतु त्याची नोंद झालेली नाही आहे लेखा पुस्तकात, असे इन्व्हेस्टमेंट तुम्हाला या ठिकाणी दाखवायचे आहेत. लायबिलिटीज. लायबिलिटी ऑन अकाउंट ऑफ आउटस्टँडिंग फॉरवर्ड एक्सचेंज कॉन्ट्रॅक्ट, जे की बँकेने कॉन्ट्रॅक्ट साईन केलेले आहेत त्याच्याबद्दल आलेली एखादी आउटस्टँडिंग लायबिलिटी. गॅरंटी गिवन ऑन बिहाफ ऑफ कस्टमर, कस्टमरच्यासाठी बँकेने कुठली गॅरंटी दिली असेल आणि त्या कस्टमरने त्याचे पैसे दिले नसतील तर ती लायबिलिटी आपल्याला या ठिकाणी पेड करायची आहे. ती तुम्हाला या हेडमध्ये घ्यावं लागेल, गॅरंटी गिवन ऑन बिहाफ ऑफ कस्टमर्स. त्यानंतर बिल्स अँड लेटर ऑफ क्रेडिट, काही बिल किंवा कुठले लेटर ऑफ क्रेडिटची लायबिलिटी बँकेला द्यावी लागते, ती लायबिलिटी तुम्हाला इथेच घ्यायची आहे, बिल्स अँड लेटर ऑफ क्रेडिट या हेडमध्ये. आणि अदर कुठली कॉन्टिजंट लायबिलिटी असेल
म्हणजे अदर कुठली संभाव्य देयता असेल तर तुम्हाला इथे घ्यायची आहे. याची एकूण बेरीज तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये लिहावं लागेल. हा शेवटचा शेड्यूल आहे, शेड्यूल नंबर 12. अशा प्रकारे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समजून घेतलं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये 4 शेड्यूल आहेत, 13, 14, 15 आणि 16. आणि त्यानंतर बॅलन्स शीटमध्ये 12 शेड्यूल आहेत, 1 ते 12 पूर्ण शेड्यूल आहेत. त्यामध्ये जी की कॉन्टिंजंट लायबिलिटी आहे, या कॉन्टिंजंट लायबिलिटीची बेरीज या ठिकाणी येत नाही. आणि आणखी त्यामध्ये आहे बिल्स फॉर कलेक्शन. बिल्स फॉर कलेक्शन हे सुद्धा या टोटलमध्ये येत नाही, परंतु या ठिकाणी तुम्हाला नोंद करायची आहे. जे की बँकेमध्ये कलेक्शनसाठी बिल येऊन पडलेले आहेत, त्याची नोंद तुम्हाला या ठिकाणी करावी लागेल. तुम्हाला एक्झाम्पलमध्ये सर्वच्या सर्व त्या ठिकाणी डिटेल दिलेलं राहील. आपण ह्या पुढील व्हिडिओमध्ये एक्झाम्पल सोडून पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही याला रिव्हिजन द्या.